आपल्या पंतप्रधानांनी देखील या खासदार क्रीडा महोत्सवाचा उल्लेख खासदारांच्या बैठकीमध्ये केला। माननीय मुरलीधर मोहोळ यांनी देखील पुण्यामध्ये हा खासदार क्रीडा महोत्सव यावर्षी पहिल्यांदा त्याचा प्रारंभ देखील केलेला आहे। ही अत्यंत आनंदाची बाब आहे। खेळाडूंना व्यासपीठ मिळावं, क्रीडा संघटकांना व्यासपीठ मिळावं, या दृष्टिकोनातून हा महोत्सव जो पहिल्यांदा 25 गेम्सचा होता आज 65 गेम्सचा झालाय। पहिल्यांदा 35 लाखाचे पुरस्कार होते, मागच्या वर्षी 1.5 कोटी रुपयाचे पुरस्कार, रोख पुरस्कार या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून खेळाडूंपर्यंत पोहोचलेले आहे। ही अत्यंत आनंदाची बाब आहे। आणि माननीय नितीनजी गडकरी इतकं संवेदनशील नेतृत्व आहे की यामध्ये कोणाचा अपघात झाला, कोणाला दुखापत होते, विशेषतः कुस्ती असेल, बॉडी बिल्डिंग असेल, वेट लिफ्टिंग असेल, कबड्डी असेल, यामध्ये कोणाला दुखापत झाली तर त्या मुलांना पुढच्या आयुष्यातल्या काळामध्ये अत्यंत त्रास सहन करावा लागतो। मग त्याचं काय करावं, त्यांची परिस्थिती हलाखीची असते, तर ₹2 लाखाचा विमा, या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा ₹2 लाखाचा विमा हा देखील माननीय नितीनजी गडकरींच्या माध्यमातून या क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी प्रत्येक खेळाडूचा विमा हा काढला जातो। ही देखील अत्यंत आनंदाची बाब आहे। या ठिकाणी आज पुन्हा क्रीडा महोत्सवाचं 8वं वर्ष आपण करतोय। अनेकांचे अनेक प्रश्न होते। यावेळेला महानगरपालिकेच्या निवडणुका, आचारसंहिता याच्यामुळे आम्ही क्रीडा महोत्सव घेऊ शकलो नाही। दरवर्षी 12 जानेवारीला हा क्रीडा महोत्सव आपण सुरू करतो आणि त्यामुळे यावर्षी काय करावं याच्याबद्दल अनेक संघटनांशी चर्चा केली, चिंतन केलं। अनेकांची अनेक प्रकारची मतं होती, परंतु खंड पडला नाही पाहिजे अशी भूमिका शेवटी आयोजन समितीने घेतली। आणि मग करायचं काय, तर एवढे गेम्स घ्यायचे, तेही नागपूरच्या प्रचंड गरमीत। आणि आता हा जो आहे कालावधी हा नवतप्याचा कालावधी आहे, ज्याच्या माध्यमातून प्रचंड त्रास हा उन्हाचा आपल्याला होत आहे, हे आपण सर्वजण अनुभवत आहे। आणि त्यामुळे यावेळेला आमची आयोजन समिती 18 जणांची आहे, तर आम्ही 18 गेम्स घेण्याचं निश्चित केलं। प्रत्येक सहसंयोजकाकडे एका गेमची जबाबदारी असावी, म्हणजे मी असेल तर माझ्याकडे देखील कुस्तीची जबाबदारी आहे, तर एक गेम एका आयोजकाने सहयोजकाने घ्यावा आणि त्याच्या माध्यमातून यावेळेला 8 दिवसांमध्ये दिनांक 31 ते 7 जूनपर्यंत हा 8 दिवसांचा क्रीडा महोत्सव राहील। यावेळेला इच्छा नसताना, नाईलाजानी, उन्हानी आणि परिस्थितीमुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे। पुन्हा नवीन क्रीडा महोत्सव पुढच्या वर्षीचा हा 12 जानेवारीला राहील आणि त्या 12 जानेवारीच्या क्रीडा महोत्सवामध्ये मागच्या वर्षी जेवढे 65 गेम्स होते तेवढेच सर्व गेम्स त्या ठिकाणी आपण निश्चितपणे घेणार आहोत। एवढंच मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। महाराष्ट्रातून आलेले महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे माझे सर्व सहकारी, पत्रकार बंधू, त्याचप्रमाणे ज्यांनी या ठिकाणी आजची ही संपूर्ण व्यवस्था करून दिली असे हॉटेल सेंटर पॉइंट, या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या प्रास्ताविकाला इथेच विराम देतो। धन्यवाद। धन्यवाद संदीपजी। यानंतर या मागील 8 वर्षाच्या व नव खासदार असोसिएशन खासदार या वर्षीच्या खासदारच्या सुरुवातीसाठी आपण एक छोटीशी एवी आपल्या समोर प्रस्तुत करतो। एवी खासदार क्रीड़ा महोत्सव नागपुर की खेल संस्कृति को नई दिशा देने वाला एक प्रतिष्ठित मंच। केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी की प्रेरणा और दूरदर्शी नेतृत्व में प्रारंभ हुआ ये आयोजन आज महाराष्ट्र के सबसे बड़े खेल महोत्सवों में अपनी विशिष्ट पहचान स्थापित कर चुका है। 31 मई से 7 जून 2026 तक आयोजित होने जा रहे खासदार क्रीड़ा महोत्सव सीजन 8 में 18 खेलों के अंतर्गत 23,800 से अधिक खिलाड़ी भाग लेंगे। 20 खेल मैदानों पर 1,120 टीम प्रतिस्पर्धा करेंगी, जहां 5,450 मुकाबलों में खिलाड़ी अपनी प्रतिभा और कौशल का प्रदर्शन करेंगे। इस प्रतियोगिता के विजेताओं को
571 ट्रॉफी, 6,700 मेडल्स तथा कुल 57,63,000 रुपए की पुरस्कार राशि प्रदान की जाएगी। इस विराट आयोजन के सफल संचालन में 900 से अधिक अधिकारी, प्रशिक्षक एवं आयोजन समिति के सदस्य अपनी महत्वपूर्ण भूमिका निभा रहे हैं। खासदार क्रीड़ा महोत्सव केवल एक प्रतियोगिता नहीं, बल्कि युवा प्रतिभाओं को अवसर, प्रोत्साहन और राष्ट्रीय स्तर पर आगे बढ़ने का सशक्त माध्यम है। खासदार क्रीड़ा महोत्सव सीजन 8 एक बार फिर नागपुर को खेल, अनुशासन और उत्कृष्टता के महाउत्सव से जोड़ने जा रहा है। चक दे, खेलो नागपुर खेलो। खासदार क्रीड़ा महोत्सव सीजन 8। या नवीन पर्वाला येणाऱ्या 31 मे पासून सुरुवात होत आहे। त्या दिवशी सिने अभिनेते सुनील शेट्टी व मोठ्या मॅरेथॉनने या 31 मार्चला या खासदार समारंभाचं उद्घाटन होणार आहे। याच्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या ट्रॉफी अनवीलसाठी सन्माननीय नितीनजी यांना विनंती करतो की या वर्षीची ट्रॉफी आपण अनवील करावी। सर्व मान्यवरांना विनंती आहे की जोरदार टाळ्यांच्या गजरात या वर्षीची ट्रॉफी माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, मुरलीजी मोहोळ उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते अनवील करण्यात आलेली आहे। यानंतर आपण वळूया अशा या कार्यक्रमाच्या प्रमुख टप्प्याकडे। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या नवनियुक्त अध्यक्ष सन्माननीय मुरली मोहोळ सर व तसेच राष्ट्रीय खेळाडू कुस्ती स्वतः खेळाडू जेव्हा एका संस्थेचा अध्यक्ष होतो तेव्हा ती त्या क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात एक क्रांती घडवतो। ते मूलत्रिमन उदाहरण म्हणजे मुरलीजी मोहोळ आज या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे नवनियुक्त अध्यक्ष यांचा सत्कार सन्माननीय नितीनजी गडकरी सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो। जोरदार टाळ्यांच्या गजरात सन्माननीय मुरलीजी मोहोळ सर। यानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सन्माननीय महासचिव संजयजी शेट्टे सर, महाराष्ट्र जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्रात अनेक राष्ट्रीय स्पर्धेला प्रतिनिधित्व करून अनेक जिम्नॅस्टिक खेळाडू घडवण्याचा मान ज्यांना मिळाला असे संजयजी शेट्टे सर हे महासचिव म्हणून जबाबदारी पाहत आहे। मी सन्माननीय सरांना विनंती करतो की सन्माननीय महासचिव संजयजी शेट्टे यांचं स्वागत करावं। नागपूर नगरीचे माजी महापौर, माजी आमदार व तसेच या संपूर्ण खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक राष्ट्रीय खेळाडू सन्माननीय संदीपजी जोशी सर उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये जबाबदारी पाहत आहे। मी सन्माननीय साहेबांना विनंती करतो की त्यांचाही सत्कार त्यांनी करावा। एक यावर्षी साहेब अनेक विदर्भातील पदाधिकाऱ्यांना या असोसिएशनवर पहिल्यांदा भरपूर प्रतिनिधित्व मिळालेलं आहे। ही संपूर्ण विदर्भासाठी गर्वाची बाब आहे। यानंतर महाराष्ट्र रोईंग असोसिएशनच्या अध्यक्षा तसेच द्रोणाचार्य अवॉर्डी, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या उपाध्यक्षा स्मिताताई यादव यांचाही सत्कार सन्माननीय साहेबांनी करावा।
ध्यानचंद अवार्डी सन्माननीय स्मिताताई यादव, यानंतर महाराष्ट्र हॉकी संघटनेचे उपाध्यक्ष तसेच हॉकी इंडियाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय मनोजजी भोरे सर यांचाही सत्कार सन्माननीय साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव सन्माननीय निलेशजी जगताप यांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आपला सत्कार ग्रहण करावा. अनेक व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रमुख भूमिकेत, राष्ट्रीय स्पर्धेत संघाला प्रतिनिधित्व करून राष्ट्रीय स्थान मिळवण्याचं काम, यानंतर सन्माननीय प्रदीपजी खांडरे महाराष्ट्र स्क्वॅश असोसिएशनचे सचिव व तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव म्हणून नवनियुक्त प्रदीपजी खांडरे यांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आपला सत्कार स्वीकारावा. यानंतर महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सचिव तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सन्माननीय उदयजी डोंगरे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर आपलं सत्कार स्वीकारावा. यानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य तसेच महाराष्ट्र उशू असोसिएशनचे सचिव सोपानजी कटके सर यांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आपला सत्कार माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याद्वारे स्वीकारावा. यानंतर संदीपजी बोंडवे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव म्हणून, असोसिएट सहसचिव म्हणून ज्यांच्याकडे नवनियुक्त म्हणून जबाबदारी येत आहे संदीपजी बोंडवे यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. सन्माननीय संदीपजी बोंडवे सर. महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे असोसिएट उपाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत असलेले चंद्रजीत जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आपला सत्कार स्वीकारावा. महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे असोसिएट उपाध्यक्ष म्हणून प्रशांतजी देशपांडे सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आपला सत्कार स्वीकारावा. महाराष्ट्र टेबल टेनिस असोसिएशनचे उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य म्हणून ज्यांची नवनियुक्ती करण्यात आली आहे आशयजी बोडस सर यांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आपला सत्कार ग्रहण करावा. महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनचे सहसचिव तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य म्हणून ज्यांची नवनियुक्ती करण्यात आली आहे तसे राजीव देसाई सर यांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आपला सत्कार स्वीकारावा. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे सचिव तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य राकेश तिवारी सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आपला सत्कार स्वीकारावा. सन्मान्य सतीशजी इंगळे महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशनचे सचिव तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य म्हणून ते सध्या नवनियुक्त करण्यात आले आहे असे सन्माननीय सतीशजी इंगळे सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आपला सत्कार स्वीकारावा. महाराष्ट्र कॅनोईंग अँड कायाकिंग असोसिएशनचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य समीर मुनगेर सर यांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आपला सत्कार स्वीकारावा. समीर मुनगेर सर. महाराष्ट्र रग्बी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे असे संदीप चौधरीजी यांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आपला सत्कार स्वीकारावा. या संपूर्ण कार्यकारिणीत एक सिनियर पदाधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे असे महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटनेचे अध्यक्ष, महाराष्ट्र स्क्वॅश असोसिएशनचे सचिव, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून वरिष्ठ क्रीडा संघटक ज्यांनी अनेक वर्षापासून क्रीडा क्षेत्रासाठी
एक उत्तुंग अशी कामगिरी केली आहे असा सर दयानंद कुमार यांना विनंती करतो की त्यांनी येऊन आपला सत्कार स्वीकारावा. सरांकडे पाहून अनेकांना क्रीडा क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळते असे दयानंद कुमार सरांसाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करावं. सन्माननीय दयानंद कुमार सर. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे महासचिव आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय योगेशजी दोडके सर यांनाही विनंती करतो की आपण मंचावर येऊन आपलं सत्कार स्वीकारावा. मी सन्माननीय विजयजी मुनीश्वर सर, अर्जुन अवार्डी, द्रोणाचार्य अवार्डी यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं. सन्माननीय विजयजी मुनीश्वर सर, सन्माननीय योगेशजी दोडके सर, महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव सन्माननीय प्रदीपजी तळवळकर सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आपला सत्कार स्वीकारावा. सन्माननीय विजय मुनीश्वर सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. आजच्या या सत्कार कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्र क्रीडा क्षेत्राच्या वतीने, महाराष्ट्र ऑलिम्पिकच्या वतीने या सत्कार समारंभाला उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचं प्रतिनिधित्व म्हणून या सत्कार समारंभाला माननीय मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष महाराष्ट्र ऑलिम्पिक यांना विनंती करतो की त्यांनी या सत्कार समारंभाला उत्तर द्यावं. आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, आमचे नेते, देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या संकल्पनेतून सातत्याने गेले 8 वर्ष जो खासदार क्रीडा महोत्सव नागपूरमध्ये संपन्न होतो, त्या महोत्सवाचं यंदाचं 9वं वर्ष आणि त्यानिमित्तानं आयोजित पत्रकार परिषद या 9व्या खासदार क्रीडा महोत्सवाची घोषणा आणि महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या आम्हा सर्व नवनियुक्त सदस्यांचा सन्मान अशा स्वरूपाच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आदरणीय गडकरी साहेब, व्यासपीठावरती उपस्थित माझे मित्र आणि या खासदार क्रीडा महोत्सवाचे निमंत्रक, नागपूरचे माजी महापौर, आमचे माजी आमदार आणि माझ्याबरोबर आता महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेमध्ये उपाध्यक्ष म्हणून जे काम पाहतात ते माननीय संदीपजी जोशी, व्यासपीठावरती उपस्थित माजी खासदार आणि आमच्या कुस्ती संघटनेचे राज्याचे अध्यक्ष रामदास भाऊ तडस, या शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि मी आणि त्यांनी एकत्र एका वेळेला महापौर म्हणून आम्ही दोघांनी काम केलं ते आमचे दयानंदजी, आमदार खोपडेजी, आमच्या संघटनेचे सरचिटणीस संजय शेटेजी, आमच्या स्मिताताई यादव, या ठिकाणी उपस्थित मनोज भोरे, व्यासपीठावरती उपस्थित पियुष आणि मोठ्या संख्येनं उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मला मनापासनं साहेबांचे आभार या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत की खऱ्या अर्थानं या राज्यातील क्रीडा संस्कृतीला एक प्रोत्साहन देण्याचं काम सातत्यानं गेले 8 वर्ष साहेब आपल्या या खासदार क्रीडा महोत्सवातनं आज होताना दिसतं. माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा जेव्हा पहिल्यांदा क्रीडा महोत्सव घ्यायची मी निर्णय मागच्या वर्षी केला तेव्हा मी संदीप जोशींना भेटलो आणि तुम्ही काय काय करता ते सांगा, त्याच्यातलं किती मला जमेल हे मला माहीत नाही पण मी तसाच प्रयत्न करणार आहे असं मी त्यांना सांगितलं. मी काय तुमच्या
इतक्या भव्य स्वरूपात होणाऱ्या या क्रीडा महोत्सवाचा मी निश्चितपणे तिथपर्यंत जाऊ शकलो नाही, पण मला याचा आनंद आहे की मी तुम्हाला बघून, तुमचा हा महोत्सव बघून पुण्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचा खासदार क्रीडा महोत्सव आम्ही संपन्न करू शकलो. कारण शेवटी चांगल्या गोष्टीचं अनुकरण करावं, चांगल्या गोष्टी पाहाव्यात आणि त्याच्यातनं कधी शिकावं, आणि अशा ह्या संस्कारातनं आम्ही सगळे मंडळी आलो. आणि त्यामुळे आपण क्रीडा महोत्सव म्हणून ज्या पद्धतीनं या ठिकाणी गेले 8 वर्ष सातत्यानं हा प्रयोग करताय, म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा संदीपजी आता सांगत होते, मागच्या वर्षीच्या महोत्सवात तर कमीत कमी जवळपास 80,000 खेळाडूंचा सहभाग आणि 60 प्रकारचे वेगळे वेगळे क्रीडा प्रकार यांचा समावेश या स्पर्धेमध्ये होता. सर्व खेळाडूंचा या ठिकाणी विमा उतरवला गेला. अशा सर्वार्थानं एक यशस्वी स्पर्धा म्हणून आज देशामध्ये सर्वत्र खासदार क्रीडा महोत्सव होतो, देशाच्या कानाकोपऱ्यात होतो. पण मी तुम्हाला अनुभवानं सांगतो, माझा प्रवास काही ना काही कामानिमित्ताने जी मला माझी जबाबदारी पक्षाने दिली आहे, साहेबांनी आम्हाला सगळ्यांना जी जबाबदारी दिली आहे, त्यातनं जो काही देशभर मी प्रवास करतो, अशी स्पर्धा देशात कुठेच होत नाही. इतकी मोठी स्पर्धा, इतकी भव्यता, इतकी चांगली बक्षिसं आणि अशा प्रकारचं एक चांगलं व्यासपीठ या निमित्तानं माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या क्रीडा क्षेत्राला एक नवी रूप देण्यासाठी, एक नवा आधार म्हणून, एक नवी ऊर्जा देण्यासाठी म्हणून आज अशा प्रकारचा महोत्सव होतो. खरं तर या महाराष्ट्राला एक मोठी क्रीडा परंपरा आहे, या महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा आहे. आज आपण जर पाहिलं तर व्यासपीठावर सुद्धा बसलेल्या आमच्या स्मिताताई ह्या ध्यानचंद पुरस्कार प्राप्त आहे. अशा या महाराष्ट्राने अनेक ऑलिम्पियन दिले, अनेक राष्ट्रकुल स्पर्धेतले पदक विजेते दिले, अनेक एशियन स्पर्धेतले पदक विजेते या महाराष्ट्राने देशाला दिले. अशा या क्रीडा संस्कृतीला निश्चितपणे पुढच्या काळामध्ये समृद्ध करण्यासाठी म्हणून अशा क्रीडा महोत्सवाचा हा महत्वाचा हा भाग याच्यामध्ये निश्चितपणे होईल. कारण मागच्या काही काळामध्ये ही शोकांतिका नक्की आहे. आम्ही थोडंसं कुठेतरी कमी पडतो की या राज्याच्या वतीनं म्हणून, या देशाच्या प्रतिनिधित्व करताना, देशाचं म्हणून ऑलिम्पिकचं जे पदक आहे ते आणताना निश्चितपणे आम्हाला अजून खूप काम करावं लागणार आहे. आणि म्हणून साहेब, आपण आम्हाला बोलवलं या ठिकाणी आणि आम्हाला शुभेच्छा देत आहे. आम्हाला एक काम करायची नवीन ऊर्जा आपल्या या कार्यक्रमातून आज आम्हाला मिळणार आहे. आज नवीन जबाबदारी आम्ही सगळ्यांनी घेतली आहे आणि या राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणे आमचा हाच प्रयत्न राहील की या राज्यातल्या सर्व जे ऑलिम्पिक गेम्स आहेत किंवा ऑलिम्पिक सोडून सुद्धा जे गेम आहेत, जे आमच्या मराठी मातीतल्या महाराष्ट्राच्या परंपरेतले खेळ आहेत, या सगळ्यांना निश्चितपणे एक नवीन ऊर्जा देण्याचं काम आणि त्यांचं पुनर्जीवन करून निश्चितपणे पुढच्या काळामध्ये राज्याला प्रतिनिधित्व म्हणून, राज्याचे प्रतिनिधित्व म्हणून, देशाचं प्रतिनिधित्व करत असताना या सगळ्या क्रीडा प्रकारामध्ये, मग ऑलिम्पिक असेल, एशियन गेम्स असतील, राष्ट्रकुल असेल, नॅशनल गेम्स असतील, याच्यामध्ये चांगलं पदक मिळवून देण्याचं काम आमचे खेळाडू कसं करतील, यासाठी चांगले खेळाडू घडावेत, चांगल्या क्रीडा संघटना ज्या आमच्या त्यांना सगळ्यांना ताकद देण्यात यावी आणि त्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये आम्हाला सगळ्यांना काम करायचं आहे. आणि त्यासाठी आज आपला आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी मिळतोय, त्याचा मनापासून आनंद वाटतो. 2028 साली या महाराष्ट्रामध्ये नॅशनल गेम्स व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तसा राज्य शासनाकडनं एक प्रस्ताव सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली, त्यांनी सुद्धा तसा प्रस्ताव साहेब केंद्राला म्हणजे इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनला दिलाय. तुम्ही दिल्लीत तुम्ही एक शब्द टाकल्यानंतर ते त्याच्यावरती 100% टिकमार्क होईल. त्यामुळे 2028च्या नॅशनल गेम्स या महाराष्ट्रामध्ये होतील. त्यानंतर 2030ला या देशामध्ये आपल्या राष्ट्रकुल स्पर्धा गुजरातमध्ये होत आहेत आणि 2036च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाची आपली सगळ्यांची तयारी आता माननीय मोदीजी म्हणतायत की आपल्याला करायची आहे. आणि त्यामुळे आमच्या सगळ्यांसमोर खूप मोठं आव्हान आहे की या सगळ्या खेळांना सोबत, या सगळ्या क्रीडा प्रकारांना, या संघटनांना, खेळाडूंना एक चांगल्या प्रकारची सेवा, सुविधा, एक व्यासपीठ उपलब्ध करून देऊन या देशाला अधिक पदक मिळवून देण्याचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये सगळ्यांना कसा करता येईल, हेच मला असं वाटतं आमच्या सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे. आणि म्हणून अधिक न बोलता आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेब आपण आम्हाला बोलावलं. निश्चितपणे क्रीडा क्षेत्रासाठी जेवढं म्हणून काम करता येईल, आम्ही सगळे जे काही पदाधिकारी झालो, प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या खेळातून आलेला आहे, प्रत्येकजण खेळाडू होता, अशीच लोक यावेळेला आलेली आहेत. आता आम्हाला मागे नाही जायचं, पण आम्ही तुम्हाला सांगतो की साहेब, आम्ही शब्द देतो की आम्ही खेळासाठी पूर्ण वेळ देऊ, पूर्णपणे चांगलं काम करू आणि या महाराष्ट्रातल्या क्रीडा क्षेत्राला एक नवी ऊर्जा, नवी दिशा देण्याचं काम आपल्या मार्गदर्शनाखाली, मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे आम्ही पुढच्या काळामध्ये करू. त्यामुळे अशा स्पर्धा आपण जे घेतात त्याच्यातनंच हे खेळाडू घडतात, त्यातनं एक चांगलं व्यासपीठ मिळतं. त्यामुळे या ठिकाणी राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक चांगले खेळाडू निश्चितपणे घडतात. 80,000 खेळाडू जेव्हा खेळतात त्याच्यातनं मला असं वाटतं कमीत कमी 100-200 तर खेळाडू असे निघतील की ती या देशाला पदक मिळवून देण्याच्या क्षमतेचे असतील आणि यातूनच ते घडतात, यातूनच निर्माण होतात. त्यामुळे मनापासून साहेब आपल्या या सगळ्या कार्यक्रमांना आमच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. आपले आशीर्वाद आमच्यासोबत असेच कायम राहू देत. आम्ही निश्चितपणे चांगलं काम करायचा प्रयत्न करू. या महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला एक चांगली दिशा आणि ऊर्जा मिळवून देण्याचं काम पुढच्या काळामध्ये आमचं नक्की राहील. खूप खूप मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद सर. यानंतर एक अवधानाने 2 नाव सुटलेले आहे सत्कार मूर्तींचे. सन्माननीय फुटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव किरण चौगुले सर यांना विनंती करतो. तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य यांनी आपला सत्कार स्वीकारावा, त्यांना मंचावर आमंत्रित करतो. माननीय नितीनजी गडकरी सर यांना विनंती करतो की सन्माननीय किरणजी चौगुले सरांचा सत्कार करावा. त्यासोबतच सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सदस्य विक्रम रोटे सर यांनी मंचावर येऊन आपला सत्कार स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो. यानंतर सन्माननीय नितीनजी गडकरी सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व आजच्या या पत्रकार परिषदेला आपण प्रस्तावित करा. सर्वप्रथम महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष, माझे सहकारी, पुण्याचे खासदार आणि आपल्या हवाई खात्याचे राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सगळ्या ऑलिम्पिक महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांचा आणि त्यांचा आपण सत्कार केलेला आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने, नागपूरच्या जनतेच्या वतीने आणि विशेषतः आपल्या इथल्या सर्व खेळाडूंच्या वतीने या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातल्या क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तम आणि चांगलं कार्य होईल असा मला विश्वास आहे. त्यामुळे या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद. आपला हा जो क्रीडा महोत्सव आहे हा महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे आपण दरवर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यात हा करायचो, पण त्यावेळी आपण काही करू शकलो नाही. कारण मागच्या वर्षी आपण 80,000पेक्षा जास्त खेळाडू, 1.5 कोटीचे बक्षिसं, 6,000 पंच आणि जवळपास 65 खेळ असं भव्य आयोजन केलं होतं. पण यावेळी आता आयोजन करण्यामध्ये अडचण आली की ऊन खूप वाढलं आहे. त्यामुळे मागच्याच वर्षी एकदा आपण जेव्हा 5,000 ज्येष्ठ नागरिकांची धावण्याची स्पर्धा घेतली होती तेव्हा अचानक एका ज्येष्ठ नागरिकांचा 84 वर्षाचे होते, त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सगळ्यांच्या मनात भावना होती की या एवढ्या उन्हाळ्यात आपण ही स्पर्धा घेणं योग्य होईल की होणार नाही. मग त्याच्यावर मार्ग काढला की आपण यावर्षी स्पर्धाच घेतल्या नाही तर हे काही बरोबर होणार नाही आणि त्यामुळे आपण ही स्पर्धा यावर्षी घेऊ, पण संध्याकाळी 6 ते रात्री 10 आउटडोअर खेळ जे असतील ते करून आपण स्पर्धा घेऊया, जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही आणि कुठली अपरिहार्य घटना होणार नाही. आणि त्यामुळे आपण 31 मे ते 7 जून रोजी या दिवसात ही स्पर्धा होणार आहे. मला अतिशय आनंद आहे की या महोत्सवाकरता उद्घाटक म्हणून आपले फिल्म अभिनेते सुनील शेट्टी हे 31 तारखेला या स्पर्धाचं उद्घाटन करणार आहे. आपल्या या स्पर्धांमध्ये यावर्षी निश्चितपणे आपल्या भागातून मोठ्या प्रमाणावर खेळाडू भाग घेतातच, पण ज्यावेळी आपण भाग घेतो त्यावेळी आपल्यासारखे विदर्भात देखील काम करणारे अनेक लोक आहेत. आदरणीय माजी खासदार वर्धेचे रामदास तडस इथे आहेत. ते स्वतः कुस्तीचे उत्तम खेळाडू होते आणि त्यांनी अनेक स्पर्धा देवळीला, वर्धा जिल्ह्यात ते घेतात. त्यामुळे आपला प्रयत्न होता की या काही स्पर्धा विदर्भातल्या खेळाडूंना नाराजी होती की आम्हाला या स्पर्धेत तुम्ही इन्क्लूड करा, परंतु यावेळी आपण उन्हामुळे आपल्याला अनेक लोकांना संमेलित करणं आणि अनेक खेळ घेण्यामध्ये जी अडचण आहे त्यामुळे त्या सगळ्यांची मी मनापासून क्षमा मागतो. यामध्ये आपल्याकडे यावर्षी कुस्ती आहे, खो खो आहे, बॅडमिंटन आहे, ॲथलेटिक्स आहे, कबड्डी आहे, बास्केटबॉल आहे, चेस आहे, कॅरम आहे, व्हॉलीबॉल आहे,
योगासन आहे, जिम्नॅस्टिक आहे, स्केटिंग आहे, टेबल टेनिस आहे आणि सॉफ्टबॉल आहे, या खेळांचा समावेश होणार आहे. आणि या सगळ्याबरोबर नागपूरच्या जनतेचाही पण मोठा सहभाग होतो. मी नागपूरचा खासदार म्हणून असा ठरवलं होतं की आपल्या नागपूरमध्ये कमीत कमी 1 लाख खेळाडू रोज संध्याकाळी मैदानावर खेळू शकले पाहिजे, एवढ्या फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला तयार करायचं आहे. मला सांगताना खूप आनंद होतो आहे की निश्चितपणे ज्या प्रकारच्या योजना आता तयार झालेल्या आहेत त्यामध्ये आपण अनेक मोठे मोठे मार्केट्स बांधतो आहे. कमाल टॉकीज चौकात मार्केट बांधतो आहे, संत्रा मार्केटला बांधतो आहे, नेताजी मार्केटला बांधतो आहे, एसटी स्टँड जे आहे तिथे बांधतो आहे, नवीन एसटी स्टेशन आता आपण अजनीला इरिगेशनच्या जागेवर मोठं बांधतो आहे, जेल आपला शिफ्ट करतो आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी आपण आता मोठे मोठे मार्केट्स उभे करतो आहे त्या सगळ्या ठिकाणी आपण स्विमिंग टँक, हेल्थ क्लब हे सगळं ठेवलेलं आहे. आपण आपल्या याच रामदासपेठ सारख्या प्राईम जागेमध्ये एक काचीपुऱ्याचे प्रकल्पावर काम करतो आहे. साधारण सगळ्यांची सहमती झालेली आहे. त्या लोकांना आपण पर्याय देणार आहोत आणि त्या ठिकाणी तर भव्य जागतिक दर्जाचा आपण मोठा क्लब हाऊस बांधतो आहे की ज्यामध्ये आपले बॅडमिंटन पासून सगळ्या प्रकारचे खेळ राहतील. माझा आग्रह असा आहे कमीत कमी पैशामध्ये गरीब माणसाच्या मुलाला हे सगळ्या खेळायला मिळालं पाहिजे. स्टँडर्डचे टँक आपण नागपुरात करणार आहोत आणि हे नागपूरच्या सर्व भागात त्याच दृष्टीने आपण स्पोर्ट्सला प्रोत्साहन देण्याकरता त्या नागपूरच्या चारही दिशेला 4 क्लब आपण निर्माण करायचं ठरवलं होतं. आणि जरी क्लब जरी नाव असलं तरी त्यावर या सगळ्या खेळाडू हजारो खेळाडू खेळू शकले पाहिजे अशा व्यवस्था आपण जवळपास निशुल्क द्यायच्या आहेत. त्यातले 2 प्रकल्प आता जवळपास मार्गी लागले आहेत. एक आपल्या इथे वाडीला 9 एकर जागा वनराई फाउंडेशनची होती स्पोर्ट्स करता क्लब करता. त्या ठिकाणी आता आपण डिझाईन पक्क झालेला आहे आणि त्या ठिकाणी एक मोठा क्लब आपण तयार करतो आहे. आणि दुसरा क्लब आपण मेंबरशिप तयार करून त्यांनी पण गरीब लोकांकरता खेळाच्या फॅसिलिटी द्यायच्या, त्याची व्यवस्था करायची. तो एक पूर्व नागपूरमध्ये कृष्णा खोपडे आपले आमदार इथे उपस्थित आहेत. त्यांनी नंदननंतर पुढे रिंग रोडपर्यंत स्वामीनारायण एक मोठा रोड मंजूर केला आहे. त्याच्या बाजूला 7 एकर जागेमध्ये आपण याही क्लबच्या बाबतीत आता बरंच पुढे गेलेलो आहोत. असंच नागपूरला चारही दिशेंना हे मोठे क्लब तयार व्हावे आणि ज्यामध्ये निशुल्क जवळपास मध्ये आपल्या इथले खेळाडू खेळले पाहिजे. आपले खेळाडू चांगले तयार होऊन त्यांनी महाराष्ट्र स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी प्रेझेंट केलं पाहिजे. मला मुरलीधर मोहोळ यांना एक विनंती करायची आहे की आपल्या महाराष्ट्रात ट्रायबल डिस्ट्रिक्ट आहेत आणि आपण आपले जे लक्ष्मणराव मानकट ट्रस्टतर्फे आपण 1200 शाळा या सिरोंच्या, एटापल्ली, अहेरी जिथे जाणंही कठीण आहे अशा भागात चालवतो. 32,000 आदिवासी मुलं आपल्या शाळांमधून शिकतात आणि आता त्यांना त्या ठिकाणी आपण 1 लाख आदिवासी मुलं आणि 5,000 शिक्षक, आता 1400 शिक्षक आहेत. आपण जवळपास 5,000 शाळा आणि 5,000 शिक्षक असं एकल विद्यालयाचं मोठं नेटवर्क महाराष्ट्रात उभं करण्याचं काम सुरू झालेलं आहे. मला सांगताना आनंद होतो आहे की कालच ABP माझानी याला 6 तारखेला सर्वोत्कृष्ट आदिवासी क्षेत्रातला प्रकल्प म्हणून याला पुरस्कार प्रदान केलेला आहे आणि त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावर याच्यात आनंदाची गोष्ट आहे. मला सांगायचा उद्देश असा आहे की आपण गडचिरोली जिल्ह्यातल्या 80 महिला खेळाडूंना आपण नागपूरला शिकायला आणलं. आपल्या इथे आपले आमदार संजय बेंडे आणि चंदू पेंडके यांचा एक मैत्री परिवार आहे. त्यांनी हा प्रकल्प घेतला आणि हिंदू मुलींच्या शाळेमध्ये रवी फडणवीस आहेत, त्यांनी जबाबदारी घेतली आणि मानकट ट्रस्ट सुद्धा त्यांची आपण तिथे हॉस्टेलही बांधलं, त्यालाही मदत केली आणि त्याची जेवणाची राहण्याची सगळी व्यवस्था आपण आता करतो. आणि मला याकरता हे सांगायचं आहे की त्यातल्या सगळ्या मुलींना
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आता 80 पैकी 18 मुलींना अवॉर्ड मिळाला. म्हणजे ज्यांच्या घरात लाईट नाही आहे त्यांना मिळाल्या. काल माझा वाढदिवस होता तेव्हा आपल्या इथे एक मुलगा उत्तम काम करतो. हे जे भीक मागणाऱ्या ज्या मुली आहेत, जे रस्त्यावर ज्यांचा कोणीच वाली नाही, त्यांना त्यांनी खेळ शिकवून त्यांनाही पण आपण मदत करतो, त्यांनाही पण अवॉर्ड मिळाले. याचा अर्थ क्षमता आहेत. पण ज्यांच्या घरात व्यवस्था आहे, आई वडील चांगले आहेत, शिक्षक वातावरण चांगलं आहे, त्यांचं ठीक आहे. पण जे हे विशेषतः आदिवासी भागात सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत, त्याच्याकरता थोडासा वेगळा विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की या स्पर्धा आपण जेव्हा घेतो त्यावेळी विशेषतः हे जे ट्रायबल मुलं मुली आहेत, गरीब याच्यातून आलेले आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्याकरता एखादा वेगळा त्यांचं प्रोत्साहन पॉझिटिव्हिटी वाढेल. आणि मला माहिती नाही पण या सगळ्या मुली खेळात इतरांपेक्षा सरस ठरल्या. इथे एक कोंबडा आहे आमच्या भागात आणि छत्तीसगडला, त्याचं रक्त काळं आहे, त्याला काहीतरी काय कडकनाथ म्हणतात, तर त्याच्यामध्ये खूप प्रोटीन्स आहेत. तर मी पाहिलं की ते आदिवासी भागात खूप दणकट आहेत. मला काल हल्दीरामचे मालक भेटायला आले होते आणि मी त्यांना विनंती केली की आमच्याकडे विदर्भात सोयाबीन होतं आणि त्याचं तेल काढल्यानंतर त्याच्यात 49% प्रोटीन आहे. आणि मी त्यांना अशी विनंती केली की प्रोटीन मिळालं तर ताकद येते. आणि आजकाल आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा, मी खूप उशिरा लक्षात आलं माझ्या, की हेल्थ हीच वेल्थ आहे. कारण किती ज्ञान असेल, कितीही मोठी सत्ता असेल, कितीही मोठी संपत्ती असेल आणि किती सगळ्या गोष्टीमध्ये सौंदर्य असेल, तरी ज्याची प्रकृती बिघडते, या चारही गोष्टी काही कामाच्या नाही. आणि म्हणून आपली हेल्थ, आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर रोज व्यायाम केला पाहिजे. आता संदीप इतकं रोड नका होऊ, पण मी पण रोज करतो. आणि रोज सकाळी उठून 2.5 तास मी व्यायाम करतो, प्राणायाम करतो, त्याशिवाय खालीच नाही येत काही हो. आणि मग आपल्या जीवनात आपल्या घरातला आनंद द्विगुणित करायचा असेल तर आपली मुलं खेळली पाहिजे. दुर्भाग्य आहे की आजकाल मोबाईल हातात घेऊन दिवसभर आपल्यासमोर बसले असतात. आपल्याला राग येतो पण बोलता येत नाही. त्यांच्या हातातला मोबाईल हिसकला तर रागवतात. आणि म्हणून येणाऱ्या काळात आपली पिढी, आपल्याला खऱ्या अर्थाने तिचं भविष्य उत्तम करायचं असेल तर ती मैदानावर खेळली पाहिजे. आणि तेही आपले भारतीय खेळ जे आहेत, कबड्डी आहे, खो खो आहे, धावणं आहे, स्विमिंग आहे, या सगळ्यातून व्यक्तिमत्व तयार होतं. आणि एवढंच नाही, स्पोर्ट्समन स्पिरिट या शब्दाचा अर्थ केवळ खेळ आहे, एंटरटेनमेंट नाही आहे. आणि म्हणून आज खासदार क्रीडा महोत्सव हा उद्देश त्यामागे होता. कारण जनतेने मला जेव्हा निवडून दिलं तेव्हा जनतेची सर्वांगीण प्रगती आणि विकास झाला पाहिजे, ज्याला आजच्या भाषेत डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणजे सुखांक म्हणतात. आणि म्हणून चांगले कार्यक्रम झाले पाहिजे, चांगली भजनं लोकांनी केली पाहिजे, चांगल्या प्रकारे आपण शेतकरी असेल तर सगळ्यांकरता कार्यक्रम करतो, त्यातला हा आपला क्रीडा महोत्सव आहे. आणि खरं म्हणजे आपण सगळेजण मेहनत करता. आता मी खासदार असल्यामुळे माझा फोटो येतो, पण माझं श्रेय खूप कमी आहे. ही सगळी मंडळी स्टेजवर बसलेली आणि तुम्ही सगळे असोसिएशनवाले रात्रंदिवस मेहनत करतात आणि त्यातून हा यशस्वी होतो. आणि अतिशय खेळाडू आनंदाने भाग घेतात. मी हा महोत्सव असताना रोज संध्याकाळी मैदानावर वेगळा जातो आणि त्यांच्या चेहऱ्यावर एवढी खुशी असते की ती बघून मनालाही पण खूप समाधान प्राप्त होतं. यावर्षी आपला हा थोडासा उन्हामुळे अडचणीचा आहे, पण 6 महिन्यांनी पुन्हा वेळ येईल. ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपण पुन्हा भव्य करूया. पण यावेळी गॅप पडू नये, कारण आपण ज्यांना स्पॉन्सरशिप मागतो तिथे गॅप पडली तर पुढच्या वेळी पुन्हा मागण्यामध्ये अडचण होते. त्याचं बरोबर आहे, दरवर्षी लागू आहे. म्हणून मी म्हटलं आपण जर ठेवलं तर गॅप पडेल. म्हणून या सगळ्या विचारातून थोडा बहुत कमी प्रमाणात का होईना पण हा व्हावा, आणि म्हणून आपण याचं आयोजन करतोय. आपण सगळ्यांनी याला प्रतिसाद द्यावा.
मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सगळं मार्गदर्शन आणि सहकार्य आणि समर्थन नक्कीच पूर्णपणे मिळेल. आणि मुरलीधरजींना मी विनंती करीन की आज तर तुम्ही आलात, पण आमच्या समारोपाच्या कार्यक्रमालाही पण आपण जरूर या. आपल्या हस्ते या मुलांचं कौतुक करताना आम्हाला खूप आनंद होईल. आणि म्हणून पुन्हा एकदा ऑलिम्पिक असोसिएशनच्या मुरलीधरजी, सगळे पदाधिकारी यांना मनापासून धन्यवाद. आपल्या निर्णय असोसिएशन ज्यांना जे याच्यात विशेष रूपाने ज्यांचा रोल महत्त्वाचा आहे, त्यांना जे पंच आहेत, मागच्या वेळी 6,000 पंचच होते. मला आकडा यावेळी पाठ आहे की आम्ही कोट शिवायला गेलो तो करोडोमध्ये, बनियन घ्यायला गेलो तो करोडोमध्ये, कारण खेळाडूंना चांगलं दिलं पाहिजे असा प्रयत्न होता. म्हणजे या सगळ्यातून खेळाडूंनी पुढे येऊन उत्तम चांगला खेळाडू बनावं भविष्यात, या ह्याच्यात खूप यशस्वी हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्या असोसिएशनला मी धन्यवाद देतो. आमची जी समिती आहे, संदीप ज्याचा प्रमुख आहे, त्यांच्याबरोबर आंबुलकर आहे, तोही खूप मेहनत घेतात. या सगळ्यांच्या पदाधिकाऱ्यांचं समितीचंही पण मनापासून अभिनंदन. आणि आपण सगळ्यांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा. आणि विशेषतः वर्तमानपत्रातील जे आपले पत्रकार आहे, डिजिटल मीडियामधले आहेत, प्रिंट मीडियामधले आहेत, त्या सगळ्यांनी या खेळांना आणि खेळाडूंना खूप प्रसिद्धी द्यावी. आणि याच्यापासून प्रेरणा मिळून अनेक लोकांनी खेळाच्या याच्यात भाग घ्यावा. हे जे मिशन आहे ते आपल्या सहकार्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो. काही मोजके प्रश्न असतील तर पत्रकार असतील त्यांचं उत्तर देऊन मग आपण सगळ्यांना जेवण करायचं आहे. ठीक, हां, एक माईक देऊन द्या सगळ्यांना. कोणाला हात वरती करा. पुरस्कार असतात त्यांना नोकरी मिळत नाही. खेळाडू जसं द्रोणाचार्य पुरस्कार असतो, आता मोठमोठे पुरस्कार घेणारे आपल्या नागपुरात सुद्धा खेळाडू आहेत, पण त्यांना नोकऱ्या मिळत नाही. सर, यावर तुमचं प्रतिक्रिया? आम्ही प्रयत्न करू आमच्याकडून. हां, अजून कोणी आहे? सगळ्यांचं समाधान आहे. आणि आता नागपूरला आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने भारतातलं नंबर 1ची स्पोर्ट्स सिटी आपल्याला करायची आहे. त्याचे किती स्विमिंग टँक, किती क्लब, सगळी योजना तयार झाली आहे. अनेकांना कामाला आता सुरुवात पण होणार आहे. आणि मला विश्वास आहे सर्व भागात आहे. आणि त्यातून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण नागपूरचं क्रीडा वैभव वाढवण्याकरता मदत करू. खूप खूप धन्यवाद. आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण भोजन या ठिकाणून घेऊन जावं. धन्यवाद. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी उजवीकडे क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए